जय भीम. मी राहुल कदम. सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो. जातीय भेदभाव तीव्र स्वरूपात असलेल्या या देशात संविधान लिहिताना या संविधानात अस्पृश्यता पाळणे तसेच जाती आधारित भेदभाव पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवला आहे. मात्र संविधानाची अंमलबजावणी होऊन 73 वर्षे होऊनही दलित जातींना अस्पृश्यतेला, जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना समोर येत असतात. या देशातल्या सवर्ण जातींकडून अनेक प्रकारे दलित जातींवर अत्याचार केले जात आहेत. अशा घटना तामिळनाडू राज्यातून पुढे येत असतील तर ते आणखीन अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. कारण थोर समाजक्रांतिकारक पेरियार यांनी जातीविरोधात उभ्या केलेल्या आत्मसन्मानाच्या चळवळीने मशागत केलेली ही भूमी आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे 26 डिसेंबरच्या अंकात दक्षिणेकडील न्यू इंडियन एक्सप्रेस या दैनिकात एक बातमी प्रकाशित झाली आहे. बातमी होती, तामिळनाडूतील 60 दलितांनी सार्वजनिक रस्त्यावर चप्पल घालून चालत जाऊन जातीय अत्याचाराच्या प्रथेला आव्हान दिले. याचा अर्थ जातीय भेदभावाचे विष इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने इथल्या भूमीत कशा प्रकारे भिनवले आहे आणि त्या आधारे दलित जातींचे कशा प्रकारे जातीय पीडन केले जात आहे त्याचा भयानक नमुना म्हणजे तामिळनाडूतील ही बातमी आहे. तामिळनाडू राज्यातील तिरुपूर जिल्ह्यातील मदाथुकुलम तालुक्यातील राजवूर या गावातील दलितांच्या बंडाची ही बातमी आहे. या गावातील 60 दलितांनी रविवारी 24 डिसेंबर रोजी रात्री उशिरा गावातल्या नायकेन स्ट्रीटवर चप्पल घालून प्रवास केला. दलितांची ही कृती काही दशके चालत आलेल्या परंपरेला तोडण्याची हिंमत करते. त्याशिवाय गावातील उच्च जातीयांना आव्हान दिले आहे. ज्या 60 दलितांनी जातीप्रथा मोडण्याची हिंमत केली ते अरुंधतीयार या दलित समुदायातील आहेत. तामिळनाडूत या समुदायाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 23 लाख इतकी आहे. या समुदायातील लोकांची काही लोकवस्ती तिरुपूर जिल्ह्यातील मदाथुकुलम तालुक्यातील राजवूर या गावात आहे. या गावात 300 मीटर लांबीच्या रस्त्यालगतचे सर्व रहिवासी मागासलेल्या नायकर समाजातील आहेत. गावातील सुमारे 900 कुटुंबांपैकी 800 कुटुंबे गौंडर्स आणि नायकर यांसारख्या प्रमुख शक्तिशाली जातीतील आहेत. गावातील उच्च जातींनी अरुंधतीयार या दलित जातीतील लोकांना गावातील रस्त्यावरून चप्पल प्रवास करण्यास बंदी केली होती. इतकेच नाही तर सायकलनेही प्रवास करण्यास मनाई करण्यात आली होती. दलितांवर जातीय अत्याचार करणारी ही प्रथा स्वतंत्रपूर्व काळापासून चालत आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आणल्यानंतर गावातील उच्च जातीयांनी ही प्रथा कायम टिकवून ठेवण्यासाठी खोटी कथा रचली. ज्या रस्त्यावरून चालण्यास बंदी केली होती त्या रस्त्याच्या जागेत जादूची बाहुली पुरलेली आहे. जर दलितांनी या रस्त्यावरून चप्पल घालून चालण्याचा प्रयत्न केला तर अघटित घडेल अशी कथा रचण्यात आली होती. या कथेवर विश्वास ठेवून गावातील दलित गेली दशकानुदशके बिना चप्पल चालत राहिले. 51 वर्षीय ए मुरुगानंदम या गावकऱ्याने न्यू इंडियन एक्सप्रेसशी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या अमानुष प्रथेबद्दल बोलताना सांगितले, अरुंधतीयार समुदायाच्या लोकांना रस्त्यावर चप्पल घालून चालण्यास मनाई करण्यात आली होती. अनुसूचित जातींच्या सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि त्यांना मारहाणही करण्यात आली. अगदी उच्चवर्णीय महिलांनाही धमक्या दिल्या की आमच्या जमातीचे कोणी सदस्य रस्त्यावर चप्पल घालून चालले तर स्थानिक देवता त्यांना मारेल अशी भीती घातली. आम्ही रस्त्यावर जाणे टाळले होते आणि अनेक दशकांपासून दडपशाहीखाली जगत होतो. आणखी एका गावकऱ्याने सांगितले, रविवारी रात्री उशिरा आम्ही चप्पल घालून रस्त्यावर आलो आणि अनेक दशकांपासून सुरू असलेला अत्याचार संपवला. काही आठवड्यांपूर्वी अरुंधतीयार जातीच्या लोकांनी हा मुद्दा दलित संघटनांच्या निदर्शनास आणून दिला. तामिळनाडू अस्पृश्यता निर्मूलन मोर्चा तिरुपूरच्या कार्यकर्त्यांनी गावाला भेट दिली व जातीय भेदभावाच्या प्रथेची माहिती घेतली. तामिळनाडू अस्पृश्यता निर्मूलन मोर्चाचे सचिव सी.के. कनागराज यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, गेल्या आठवड्यात आम्ही गावात गेलो आणि अनेक दलित महिलांनी सांगितले की त्यांना त्या विशिष्ट रस्त्यावरून जाता येत नाही. आम्ही आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली आणि पुढे ढकलण्यास सांगितले. ती विनंती आम्ही मान्य केली, पण आमच्या आघाडीच्या सदस्यांनी CPM, VKC आणि ATP अधिकाऱ्यांसह रस्त्यावरून चालत गावातील राजा कालियम्मन मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले, रविवारी संध्याकाळी सुमारे 60 दलित चप्पल घालून रस्त्यावरून चालले होते आणि आम्हाला कोणीही अडवले नाही. या संपूर्ण कार्यक्रमावर
स्थानिक पोलिसांचे लक्ष होते. गावातील सगळेच दलित चप्पल घालून चालायला घाबरत आहेत. पण रविवारी काही बांधवांनी हिंमत दाखवून प्रथा मोडल्याने बाकीच्यांचाही आत्मविश्वास वाढेल व या प्रतिविरुद्ध उभे राहतील, असा विश्वासही तामिळनाडू अस्पृश्यता निर्मूलन मोर्चाने व्यक्त केला आहे. विश्वगुरू बनण्याची भाषा करणाऱ्या देशात संविधान अंमलबजावणीच्या 73 वर्षांनंतरही दलितांना रस्त्यावर चप्पल घालून चालण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही आपणा सर्वांनाच शरम वाटणारी गोष्ट आहे. पण ज्या गोष्टीबद्दल संताप, शरम वाटायला हवी त्याबद्दल ब्राह्मणी व्यवस्थेने अभिमान बाळगायला लावलेल्या या देशात कायदा करूनही सामाजिक न्याय कागदावरच राहतो. न्यायाचे तत्व संघर्षातूनच प्रस्थापित करता येते, हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे. दशकांची प्रथा मोडण्यासाठी हिम्मत करणाऱ्या त्या 60 दलित बांधवांना क्रांतिकारी सलाम. आपला भारत देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली. गेल्याच वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. इथल्या सरकारकडून आपल्याला विश्वगुरू बनण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. पण ह्याच देशात दलित अत्याचाराच्या घटना घडत असतात. परंतु तामिळनाडूतील अरुंधतीयार समुदायातील बांधवांनी केलेला बंड हा देशातील दलित बहुजनांना जातीय अत्याचाराविरोधात लढण्याची ऊर्जा देणारा आहे. आणि अशा अनेक बातम्या मेनस्ट्रीम मीडियाकडून लपवल्या जात आहेत. मात्र यांसारख्या बातम्या सत्यशोधक प्रतिशब्द आमच्या मतांसहित बेधडकपणे तुमच्यासमोर पोचवत आहोत आणि नेहमी पोचवत राहू. तामिळनाडूत घडलेली ही क्रांतिकारक घटना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. मी राहुल कदम.